नमस्कार. संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवय्यांचं मनापासून स्वागत आहे. रोजच हवा नाश्ता नवा या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत ओट्सचा डोसा. ओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात आणि डाळींमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात. त्यामुळे हा डोसा वेट लॉससाठीही उत्तम आहे. ज्यांना ओट्स आवडत नाहीत त्यांनी हा डोसा खाल्ल्यावर ओट्स आवडणार नाही असं होणारच नाही. आणि इथे आपण 2 वाट्या ओट्स घेतलेले आहेत. अर्धी वाटी इथे उडीद डाळ घेतलेली आहे. इथे मूग डाळ, मसूर डाळ आणि हरभरा डाळ सम प्रमाणात घेऊन अर्धी वाटी घ्यायच्या. अर्धा चमचा मेथीदाणे घालायचे. मेथीदाणे हे पीठ आंबण्यास मदत करतात. हे मिक्स करूयात आणि याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात. हे आपलं 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून झालेलं आहे. आता आपण यामध्ये हे भिजण्यासाठी पाणी घालूयात. यामध्ये अर्धी वाटी ताक घालूयात. ही डोसा मस्त याने चविष्ट होतो. आता याला 4-5 तास भिजू देऊयात. झाकण ठेवूयात. आपले 4-5 तास झालेले आहेत. बघूयात. आपल्या डाळी आणि ओट्स छान भिजलेले आहेत. आता आपण ह्या मिक्सरच्या भांड्यात घेऊयात. मी हे मिक्सरच्या भांड्यात घेऊन याची बारीक पेस्ट करून घेते. आपलं हे मिश्रण छान बारीक वाटून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम मस्त बारीक वाटले गेलेलं आहे. आता हे आपण पातेल्यामध्ये काढून घेऊ. आणि दुसरे आता आपण वाटून घेऊ. ही दुसरी बॅचही आपली वाटून झालेली आहे. आपण हे भांड्यात काढून घेऊ. आता हे मिश्रण आपण थोडं फेटून घेऊ. यावर आपण झाकण ठेवू. आपलं पीठ फेटून झालंय. यावर आपण झाकण ठेवू आणि उबदार जागी पीठ आंबण्यास ठेवून देऊ. डोशाचं पीठ आपण रात्रभर फर्मेंटेशनसाठी ठेवलं होतं. बघूयात आता फर्मेंट झाले की नाही ते. वा, मस्त फुगलेलं आहे हे पीठ. बघूयात. तुम्ही बघू शकता मस्त पीठ हे फर्मेंट झालेलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि आता हे छान मिक्स करून घेऊयात. हे चांगलं मिक्स झालं आहे. यामध्ये थोडंसं तेल घालूयात. हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊयात. ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांनी तेल घातलं नाही तरीही चालेल. आपण आता डोसा घालून घेऊ. डोसा पूर्ण सुकलाय. आपण याला थोडंसं तूप लावून घेऊ. आता हा आपण डोसा उलटवून घेऊयात. ओट्समुळे फायबरयुक्त झालेला आहे आणि सगळ्यात
तुम्ही बघू शकता हा डोसा हेल्दी तर आहे, पण कुरकुरीतही होतो आणि हा मस्त लागतो. हा दह्याबरोबर, खोबऱ्याच्या चटणीबरोबर, टोमॅटोच्या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता. चला तर मग मैत्रिणींनो, ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅपी कुकिंग.